नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत छत्रपती संभाजीनगर खंडपीठ यामध्ये कुक या पदाची भरती निघालेली आहे। जागा असणार आहे या ठिकाणी 18। तर तुम्ही जर या ठिकाणी आपला अर्ज भरायचा विचार करत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, कारण यामध्ये तुम्हाला सांगणार आहोत की अर्ज भरताना कोणकोणती काळजी घेणे गरजेचं आहे आणि अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट पाठवणे गरजेचं आहे। तर व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे, शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद खंडपीठ अंतर्गत 18 जागेसाठी कुक या पदासाठी भरती निघालेली आहे। तर अर्ज भरताना तुम्हाला या ठिकाणी 200 रुपयाचा डीडी पण मागितलेला आहे किंवा पोस्ट ऑर्डर पण तुम्ही काढू शकता। पण यामध्ये महत्त्वाचं डीडी तुम्हाला अर्जासोबत पाठवायचं आहे की तुम्हाला नंतर लागणार आहे, तसेच अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट पाठवायचे ते अगोदर बघून घ्या। तर सर्वात महत्त्वाचं आहे की अर्ज तुम्हाला फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे, ठीक आहे। साध्या पोस्टाने अर्ज पाठवायचा नाही, रजिस्टर करायचं नाही, अर्ज फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे, ठीक आहे। आणि पत्ता या ठिकाणी दिलेला छत्रपती संभाजीनगरचा नंबर 1 नंबर 2 बघून घ्या। या ठिकाणी 4थी उत्तीर्ण मागितलेला आहे आणि तुमच्याकडे अनुभव असणे गरजेचं आहे, ठीक आहे। तुमच्याकडे जर अनुभव सर्टिफिकेट असेल तरच आपला अर्ज या ठिकाणी भरायचा आहे। नंबर 3 महत्त्वाचा आहे की अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट पाठवायचे आहेत। तर सर्व डॉक्युमेंट जे झेरॉक्स प्रती पाठवायच्या ते पण सेल्फ अटेस्टेड करून। तर या ठिकाणी 4थीपासून 4थीची गुणपत्रिका मागितली आहे तुम्हाला, 7वीची असेल 7वीची पाठवून द्यायची, पण 4थीची लागेलच। 10वी आणि 12वी आणि पदवी जर असेल तर नंतर 2 शाळा सोडल्यावर टाकला तिशी तुम्हाला या ठिकाणी लागेल। अपंग असेल तर अपंग सर्टिफिकेट जोडायचं असेल तर जे अपंग विद्यार्थ्यासाठी आहे फक्त। नंतर कास्ट सर्टिफिकेट, अनुभव सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे। नंबर 6 विशेष पाककृती संबंधित प्रावीण्याबाबतचा दाखला। तर तुम्हाला काही विशेष काही बनवता येत असेल त्याची तुम्ही दाखला या ठिकाणी जोडू शकता। नंतर आहे महाराष्ट्राचा अधिवास प्रमाणपत्र डोमेसिल तुम्हाला या ठिकाणी लागेल। ज्या महिलाचा नावामध्ये बदल असेल त्यांनी विवाहित सर्टिफिकेट जोडायचं म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट जोडावं लागेल, ठीक आहे। आधार कार्डची प्रत जोडावी लागेल। तर इत्यादी जे महत्त्वाचे डॉक्युमेंट मी सांगितलेले आहे हे तुम्हाला जोडणे गरजेचं जोडावे लागेल। तर यासोबत महत्त्वाचं म्हणजे 2 प्रतिष्ठित व्यक्तीने दिलेले चारित्र्य दाखले। हे तुम्ही तुमच्या ओळखीच्या जवळच्या कोणत्याही 2 प्रतिष्ठित व्यक्तीपासून घेऊ शकता, जे सरकारी नोकरीवर वगैरे आहे त्यांच्यापासून हे 2 दाखले घेऊन जायचे। आणि लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पण तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागेल। आता हे महत्त्वाचं बघा, अर्जासोबत स्वतःचा ठळक अक्षरात लिहिलेला पत्ता आणि 5 रुपयाचे पोस्टाचे लावलेले तिकीट लावलेलं कोरे पाकिट पाठवावे लागेल। तर तुम्हाला एक्स्ट्रा लिफाफा या ठिकाणी पाठवावा लागेल, ठीक आहे। एक्स्ट्रा लिफाफा पाठवायचा, तिथे 5 रुपयाचे तिकीट लावायची आणि या ठिकाणी तुमचा पूर्ण पत्ता व्यवस्थित ठळक अक्षरात लिहायचा। हे तुम्हाला पाठवणे गरजेचं राहणार आहे। तसेच एक जास्तीचा फोटो पण तुम्हाला या ठिकाणी पाठवावा लागेल, ठीक आहे। जास्तीचा फोटो तुम्हाला या ठिकाणी पाठवावा लागेल आणि तुम्हाला जे काही बनवता येत असेल त्याची यादी एक तयार करायची, त्याची यादी पण तुम्हाला या ठिकाणी बनवून पाठवावी लागेल। खाद्यपदार्थाची यादी अर्जासोबत जोडावी, ठीक आहे। तर हे तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे। प्रमाणपत्र अर्जासोबत पाठवावं लागेल। जे प्रमाणपत्र आहे हे तुम्ही ओरिजिनल पाठवायचे, बाकी डॉक्युमेंट जे आहे झेरॉक्स प्रती पाठवायचे। आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं स्वयंपाकी या पदासाठी अर्ज, ठीक आहे। स्वयंपाकी पदासाठी इयत्ता 4थीमधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे। तर तुम्हाला 4थीचे गुण नमूद करणे अनिवार्य आहे। जर तुमच्याकडे 4थीची मार्कशीट नसेल तर 100पैकी 50 गुण प्राप्त असं तुम्ही रखान्यात नोंदवू शकता, ठीक आहे। तर तुमच्याकडे 4थी 7वी 10वी 12वी ग्रॅज्युएशन पण झालं असेल तर या क्रमानुसार एज्युकेशनची माहिती रखान्यात भरायची। ज्याच्याजवळ ग्रेडची मार्कशीट आहे लक्षात ठेवायचं, ज्याच्याजवळ ग्रेडची मार्कशीट आहे त्यांनी आपली टक्केवारीची मार्कशीट जी आहे हे शाळेतून काढून आणायची। त्यांनी टक्केवारीची मार्कशीट मागितलेली आहे, ठीक आहे। गुणपत्रक संबंधित शाळेकडून मिळवावे, ठीक आहे। जर तुमच्याकडे ग्रेडची असेल तर टक्केवारीची मार्कशीट शाळेतून घेऊन यायची। तर मित्रांनो या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे बघा, अर्जदार अर्ज भरताना कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही। तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शुल्क सध्या भरण्याची गरज नाही आहे। तथापि अल्पसूची प्रसिद्ध केल्यानंतर त्यात समाविष्ट असलेल्या उमेदवारांनीच 200 रुपयाचा डीडी किंवा पोस्टल ऑर्डर रुपये काढावी लागेल। तर आता याची काय होणार आहे, तुमची अल्पसूची लागणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना अल्पसूचीमध्ये येणार आहे त्यांना ही फी भरावी लागणार आहे, ठीक आहे। 200 रुपयाची डीडी काढू शकता किंवा पोस्टल ऑर्डर तुम्ही सोबत काढून घेऊ शकता। सध्या तुम्हाला अर्जासोबत डीडी पाठवण्याची गरज नाही आहे, लक्षात ठेवायचं। जेव्हा तुमचं नाव शॉर्टलिस्टेड होईल तेव्हा तुम्हाला व्यावसायिक चाचणीच्या वेळेस तुम्हाला 200 रुपयाचा डीडी किंवा पोस्टल ऑर्डर सोबत घेऊन जावं लागेल आणि या 50 गुणाच्या आधारावर तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे
स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा 30 गुणांची, शारीरिक कार्यक्षमता चाचणी 10 गुण, तोंडी मुलाखत 10 गुण, 50 गुणाच्या आधारावर तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे. आणि स्वयंपाकाच्या प्रात्यक्षिक परीक्षेकरिता येताना 200 रुपयाचा DD सोबत घेऊन जावा लागेल किंवा पोस्ट ऑर्डर सोबत घेऊन जावा लागेल. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं 10 सप्टेंबरची अंतिम तारीख आहे. 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा आणि अर्जासोबत DD किंवा पोस्ट ऑर्डर सध्या पाठवायची नाही आहे. हे तुम्हाला तुमचं नाव शॉर्टलिस्ट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही स्वयंपाकीच्या चाचणीसाठी जाल तेव्हा सोबत घेऊन जाणे गरजेचं राहणार आहे. संपूर्ण माहितीपत्र आणि अर्ज आपल्या टेलिग्राम उपलब्ध केलेले आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते पाहू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे. व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.